आता आम्ही शिवगुफा महाद्वार हाच तो ब्रिज आहे. या ब्रिजवर सगळे आलो ब्रिजवर. आता आताच आमचं दर्शन झालं आहे. तेव्हा माझा मित्र मन देवळातून आता बाहेर निघताना. तर मित्रांनो आम्ही फायनली आता पोचलो आहोत. आम्ही आता आम्ही हॅलो गाईज, केदारनाथला नक्कीच या. तुम्हाला सगळे भेटायला मिळेल. ढग, नदी, डोंगर. नमस्कार, तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर. या विमानतळाला नाव दिलेलं नाही अजून, तरी पण माझ्या मनातलं नाव मी सांगतो. छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई, हे इकडे आम्ही आता पोचलेलो आहोत. आत्ताच आमची बोर्डिंग पास झालेली आहे. काय ते सगळ्यांचं मित्रांचं सगळं पॉकेट वगैरे सगळं काढायला लावलेलं, बॅगा वगैरे. आणि आता आम्हाला नवगावचा आमचा मित्र मिळला आहे. मित्रा, आवाज दे, नाव सांग तुझं. योगेश. सोमेशने पाठवला आहे. सोमेशने पाठवला आहे त्याला. याच विमानतळावरून आमची फ्लाईट आहे केदारनाथला जाण्यासाठी. देहरादूनला पोहोचू आम्ही. फुल चेकिंग असते इथं पोलिसांचे वगैरे. आता आम्ही पूर्ण आतमध्ये घुसलोय. सगळे ब्रँडेड कपड्यांची दुकानं वगैरे इथं आहेत. माझा मित्र पण आलेले आहेत सगळे. आता कुठून जायचं आपल्याला? इकडून. योगेश, कुठून जायचं आपल्याला? तिकडून. काय काय नको मी बचत घेत नाही. प्राइस बघायला जायचं किती आहे. खेळण्यांचं पण दुकान जाम भारी आहे. गल्ली किचन सगळ्यात स्वस्त मिळेल इथं. या एअरपोर्टवर तरी सगळ्यात स्वस्त भेटेल. गल्ली किचन. आम्ही आता गल्ली किचनला घुसलोय. योगेश आम्हाला एंट्रो करून देते सगळं काय ते काय नाही ते. काउंटरवर बघू. जिथं आपल्याला पाहिजे तसं महाराष्ट्रीयन फूड वगैरे भेटेल. महाराष्ट्रीयन फूड काय पाहिजे ते घेऊ शकता तुम्ही. माझा मित्र जामच खुश झालं, काय समजत नाही. काय घ्यायचं ठरलंय आपलं? मला सांगा. हे कोणतं तिकीट आहे? सोजवाल. माझं तिकीट कुठं आहे? आमचं सगळ्यांचं डिसाईड झालं की पावभाजी खायची. पण पावभाजीचा रेट बघून थक्क झालो. 400 रुपये एक पावभाजी. पण काय खायची होती तर घेतली डायरेक्ट खायला. मसाला ढोका सगळं भेटेल. आम्ही इकडे अडीचला पोचलो. पण काय 3:30ची फ्लाईट असल्याकारणे आम्हाला इथं बसायला लागलं. त्यानंतर मी बाहेर उठलो आणि तिकडं बघायला गेलो विमानतळ कुठलं आहे आमचं. तर मी बघितलं की हे आहे आमचं विमान इंडिगोचं. आणि याच्यातच आम्हाला जायचं होतं म्हणून आम्हाला थांबायला सांगितलेलं. टाईम झाला नव्हता त्यांचा. बोर्डिंग पास चेकिंग झालं आहे आमचं. पण आता आतमध्ये लाईन लागली. डायरेक्ट विमानामध्ये थेट विमानात इंडिगोची फ्लाईट. इंडिगो डायरेक्ट फ्लाईटमध्ये आता एंट्री केली आहे मी. सीट नंबर 16B. Who is there to help you? 16 को आप जाएंगे ना ब्रावो बीच वाला. हां, थँक्यू. आमची सीट आता कुठे आहे? झोन 2 16B. मॅम, सीट नंबर 16B.
वेअर थँक्यू. आमची आता सीट भेटलेली आहे. तुमच्या भेटल्या सुजल, तुमची भेटली काय? सुमितची भेटली सुमित? अरे इवा इकडे बघा, तुमची पाठीमागा असेल. इकडे या, इकडे या. पाठीमागा बघ. संपूर्ण ढगाच्या वरती आलोय. विमानात पहिल्यांदाच प्रवास करतो त्यामुळे समजलं की आज पहिल्यांदा समजलं मोबाईलमध्ये एअरप्लेन मोड का लावतात. घातकायला आता झाला, लँडिंग झालेलं आहे आणि काही शब्द. आत्ताच लँडिंग झालेलं आहे आणि आता आम्ही डेहराडूनमध्ये पोहोचलेलो आहोत. तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे डेहराडूनमध्ये. डेहराडूनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. असं सांगितलं जाते की उत्तराखंडमधील सर्वात मोठे थंड हवेचे ठिकाण म्हणजे मसुरी आहे. तिकडेच आमचा आजचा पहिला दिवस आहे. धुकं एवढं पडलं की गाड्या पण नाही दिसत, जाम धुकं पडलं. समोरचा माणूस पण नाही दिसायला बघत, गाडी ड्रायव्हर स्लो चालवते. तेच अरे अरगलो आम्ही. आता आम्ही भुलभुलैयामध्ये घुसलेलो आहोत. भुलभुलैया सगळी बेवडा आई? एकटा मस्त होतं. आई एकच काय
आई आता आम्ही वॉटरफॉलला आलो आहे आणि हे वॉटरफॉल मसुरीमधलं सर्वात मोठं वॉटरफॉल आहे सांगितलं जातं आहे. आणि खाली पण आहे अजून जाम मोठं खाली, पण आम्ही काय तिकडे गेलो नाही. ती आहे याच्यापेक्षा खाली अजून मोठं आहे, पण तिकडं सगळी पोहायला असतात खालच्या बाजूला, पण आम्ही गेलो नाही तिकडं. काय नंतर तिथून आम्हाला दुसऱ्या इकडे जायचं होतं म्हणून. हा रोड असा आहे काय खतरनाक, एकदम बेकार रोड, एकदम बेकार डोंगरा. आमचा तांडेल म्हणजेच आमचा ड्रायव्हर सांगत होता की 10 दिवस गाडी आपली याच डोंगरातून चालणार आहे. ते ऐकूनच आम्हाला जाम भीती वाटलेली. काय आता रोज 10 दिवस बोललास काय, प्रवास तर करायला पाहिजेच, पण ते डोंगर बघूनच भीती वाटलेली. रोड बघून, डोंगर बघून खतरनाक. फुल ट्रॅफिक, एकच गाडीची जागा होती आणि एवढा मोठा दगड पडलेला आहे. डोंगरच पडलाय मोठा रोडवर, झाडात दगड डायरेक्ट पडला. फुल ट्रॅफिक लागली. हीच ती जागा आहे जिथे 2 दिवसाआधी दरड कोसळली होती. एक गाडीचा रस्ता असल्यामुळे फुल ट्रॅफिक होते आणि लगेच 15 मिनटात ट्रॅफिक क्लिअर केली पण जाते. कोण भांडणं वगैरे काही करत नाही. एवढा मस्त त्यांचा नियम आहे की लगेच ट्रॅफिक क्लिअर केली जाते. आजचा दुसरा दिवस आहे आणि आम्ही यमुनेला चाललेलो. तर इकडे आमच्या समोरासमोर दरड कोसळली. आता JCB वगैरे बोलवलेला आहे त्यांचा काढायला लगेच काढून घेतात ते. चारधामला पावसाळ्यात येत असाल तर शक्यतो साधारणतः कमी या, कारण इथे 2 तास पाऊस पडला की लगेच डोंगर कोसळतात. आता आम्ही यमुनेला चालायला सुरुवात केली आहे. हा यमुनेचा डोंगर आहे. यमुनाद्वाराला आहे, हा महाद्वार आहे. यमुनेची सुरुवात आहे इकडून, महाद्वार आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार असं आहे की यमुना ही सूर्यदेवाची कन्या आहे आणि यमराजाची बहीण मानली जाते. असं पण सांगितलं जाते की यमुना नदीच्या बाजूला गरम पाण्याचे सूर्यकुंड आहे. यमुनोत्री मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी साधारण 5 ते 6 किलोमीटर अंतराची उभी पायवाट आहे, किंवा घोडे पण जातात, पालखीने पण जाऊ शकतो आपण जर जायचं असेल तर आपल्याला. पहिल्या लोकांना जाम त्रास व्हायचा इकडून चालायला, पण आता साधारणतः चांगलं केलेलं आहे, हात धरायला वगैरे केलेलं आहे. इकडे घोड्यांची पण सवारी आहे. घोड्यांचे प्रत्येकी वरती चढायचे आणि यायचे 3,500 सांगतात. जर कमी केलं तर कमी पण करतात, 3,000 पण येतात. आणि जर एका राऊंडचे घेते 1800 घेतात. 1800 रुपये सांगतात. 1800 रुपये.
इकडे लिहिलेलं असं आहे की जर तुम्ही चालताना दगड सांभाळून चाला, कारण डोंगराच्या बाजूला जे बाहेर दगड आलेत हे यांचे पॉईंट टाकलेत त्या दगडाच्या बाजूने चाला असं लिहिलेलं आहे तिकडं. कृपया सगळ्यांनी सावकाश चाला. तर आता आम्ही पोचलेलो आहोत यमुनोत्री धाममध्ये. तुमचं स्वागत आहे. अजून थोडी पायवाट आहे पण तिथं त्यांचं गेट लावलेलं आहे. वरती चढलो यमुनोत्री धामला. हे यमुनोत्री देवीचं मंदिर आहे. पोचल्यावर रजिस्ट्रेशन दाखवावं लागते आपलं झालेलं. यमुनोत्रीच्या बाजूला होतो आम्ही आता आणि ही यमुना नदी आहे. यमुना नदीच्या हे देवाला आहे इकडं थोडंसंच आहे. पोचत आलेलो आहे. माझे मित्र पण आहे तिथं आणि या सगळ्यांमध्ये मी एकटाच दमलेलो जास्त. स्टैंड पर ही रखें, अन्यथा आपको 500 रुपए का दंड भुगतान करना पड़ेगा. बाजूलाच सूर्यकुंड आहे आणि त्याच कुंडात भाविकांनी कपड्याच्या पिशवीत तांदूळ किंवा बटाटे बांधून कुंडाच्या पाण्यात टाकल्यास काही मिनिटातच शिजून निघते असं सांगितलं जातं. आणि तोच शिजलेला भात भाविक प्रसाद म्हणून घरी नेतात, कोणी तिथे खातात. तर फायनली आम्ही पोचलेले आहोत मंदिराजवळ. मंदिराचा परिसर बघा आजूबाजूला कसा आहे ते. जाम बरं वाटलं आहे सगळ्यांना. बाजूलाच नदी असल्या कारणाने वातावरण खूप थंड आहे. नदीचं पाणी पण खूप थंड आहे असं सांगितलं जाते, बर्फासारखं. खाली उतरायला सुरुवात केली आहे आम्ही आता. आम्हाला पोचायला जेमतेम 2.25 तास जास्ती झालं. 2.25 तास ना किती तास? 2.25 तास झालं. 2.5 तास ते 2.25 तास झालं. नाश्ता वगैरे केला हो आम्ही त्यात पण थांबलेलो नाही तर 2 तास लागला असता आम्हाला. आता खाली उतरतो आम्ही. काय सुजलचा एक्सपिरियन्स कसा आहे सुजल? मस्त, एकदम मस्त आहे. सुमितचा एक नंबर, कधी पाहिलं पण नाही. ईशान तुला काय वाटलं, कसं वाटलं? मोठे मोठे नदी आहेत, खूप मस्त आहेत. हे बघ नदी आहे बघ इथे आहे. मालेश्वर काय बोलतोस, काय कसं वाटलं? जाम भारी वाटलं रे. आता एक नंबर. सोजू काय तुला काय वाटते सोजू? या कोणला आनंद घ्यायचा असला तर डायरेक्ट यांग ओनन बघणं आणि यांग बघणं. यांग कुठे हो? हो पैशात विचार केला होता घरीच बसशील. मला जीवचा आनंद घ्यायचा असेल नदी, पहाड, मोठे मोठे दिल ऐसा रहने लिए. हे वाजव. जाता हूँ किसी की धुन में, धड़कते दिल के तराने लिए. चला जाता हूँ किसी की धुन में, धड़कते दिल के तराने लिए. मिलन की मस्ती भरी आंखों में, हजारों सपने सुहाने. घोड्यांची काय दशा होत असेल देवा रे देवा. जाम त्रास होत असेल घोड्यांना. माणसांना किती त्रास होतो चालायला. घोड्याची ॲक्शन बघा.
आजचा आमचा तिसरा दिवस आणि आम्ही निघालो गंगोत्रीला जायला, पण रोड खराब असल्यामुळे आमचा तांडा काय बोलला आपण लवकर सकाळी निघू, तर आम्ही सकाळी लवकर निघलो. तांडलाचं ऐकायला लागते आम्हाला, नाहीतर हवामान पण खराब होते, तर तांडल बोलेल काय कुठं पण आपल्याला वस्ती करायला लागेल, थांबायला लागेल असं होते, म्हणून तर आम्ही लवकर जायला निघालो. आता आम्ही गुप्तकाशी म्हणजे पंचमुखी शिवगुफा आहे तिथं चाललो आहे. कशी आहे ती लोक सांगतात जाम भाऱ्यामध्ये, कशी आहे ती माहीत नाही, ती बघायलाच चाललो आहे खास. तरी अंदाजे किती पायऱ्यात आज माहीत नाही, पण चाललो आहे चालत चालत. स्वयंभू आकृतियां बनी कल्पना आधारित गुफा पूरी स्वयंभू। इसके जैसे बाल स्वरूप हनुमान जी, और इसके जैसे जमीन से उद्भव हो रहा है पानी, पानी का नाम है गुप्त केदार गंगा। यहीं से पानी निकलता है, कहाँ से वो आता कहाँ जाता मालूम किसी को नहीं है। बोल गंगा माता की जय। इस सामने सांप का नका शेष नाग, जिनके फनों से पानी आ रहा है एक एक। और इसके जैसे देखेंगे आपकी गंगा जी का बांध मगरमच्छ, और यहाँ के सिर के ऊपर देखेंगे सामने से शंकर भगवान की जटाएं, शिव जटा। वो शंकर भगवान की जय। थोड़ा आगे बढ़ेंगे और उसमें देखेंगे यहाँ पे पंचमुखी विशाल शिवलिंग, इसके अंदर भोलेनाथ विराजमान है, और शंकर जी का पिंडी है ऊपर 3 1 2 3 2 बाकी रखा। ये जो शिवलिंग की जो खास विशेषता है इसको 5 रुपए पंचमुखी शिवलिंग। दूसरी विशेषता क्या है कि इसमें ओम की आकृतियां हैं। ये कहीं भी बना के देखेंगे तो हर जगह ओम बनेगा। और 3 ऊपर हो गया शिवलिंग, चौथा शिवलिंग है यहाँ पे, 5वां नीचे। बोल ककड़ेश्वर पंचानन महादेव की जय। इसके इधर से गणेश जी, और गणेश जी का बांध चुआ मोशक राज, और इसके इधर से उल्टे में कमल के फूल है चारों तरफ से, और कमल के फूल के नीचे माँ पार्वती माता विराजमान है। बोल पार्वती मैया की जय। हर हर महादेव, हर हर महादेव। लोटा है ना उधर पे, जल का लोटा है उधर पे, वो एक लोटा ले लो, सारे लोग हाथ लगा के जल चढ़ा दीजिए बोलने आपको, वो सामने पे आजचा आमचा चौथा दिवस आहे आणि आज आम्ही गंगोत्रीला पोचलो आहे. आणि गंगोत्रीची पण काहीतरी स्टोरी आहे गंगामातेची, ती पण आपण बघू. पूर्ण उत्तराखंडमध्ये फिरलो 4 दिवस, पण अजूनपर्यंत जिलेबी संपोसा न दिसला, फर्स्ट टाइम दिसला आहे. नुसत्या मॅगी जिलेबी खाऊन मॅगी खाऊन कंटाळा. आज काय वाटतं गंगोत्रीला वाटतं चांगला नाश्ता भेटेल वाटतं. हे गंगोत्रीचं मंदिर आहे, मंदिराचा आजूबाजूचा परिसर बघा. असं पण सांगितलं जाते की इकडे पूर्वजांचा उद्धार केला जातो. मंदिराच्या बाजूलाच भागीरथी नदी आहे, म्हणजे गंगा नदी आहे, पण ते गंगा नदीला भागीरथी नाव का पडलं हे बघू आपण आता. राजा भगीरथाने गंगा मातेला स्वर्गातून पृथ्वीवर आणण्यासाठी खूप मोठी तपश्चर्या केली. तेव्हा गंगा माता स्वर्गातून खाली आली, म्हणजेच भगवान शंकराने तिला आपल्या जटामध्ये कैद केले. भगवान शंकराच्या जटामध्ये अडकल्यामुळे गंगा मातेचा अहंकार आणि वेग दोन्ही शांत झाले, आणि राजा भगीरथ पुढे चालत राहिले, आणि गंगा नदी त्यांच्या मागे वाहत गेली. वाटेत राजा भगीरथ कपिल मुनींच्या आश्रमात पोहोचून आपल्या 60,000 पूर्वजांचा राग झालेल्या अस्थींवर गंगेचे पवित्र पाणी वाहिले, आणि गंगा नदीच्या स्पर्शाने राजा सगरांच्या सर्व पुत्रांना मोक्ष मिळाला, आणि ते सर्वजण स्वर्गात गेले. राजा भगीरथाच्या कठीण प्रयत्नाने गंगा मातेला पृथ्वीवर आणले, म्हणूनच गंगा नदीला भागीरथी असे नाव पडले. मंदिराच्या परिसरात पोहोचलेलो आहोत. मंदिराचा परिसर एकदम स्वच्छ आणि सुंदर आहे. जिससे अपने मंडप में मां गंगे की विशेष पूजा संपन्न करवानी हो,
कृपया मंदिर कार्यालय से रसीद आणि हे मंदिर आहे गंगोत्री देवीचं मंदिर आहे. विशेष पूजा में चंद्रपादुका स्पर्श कर्पूर आरती गंगा नदी पाठ गंगा शास्त्री पाठ आदि विभिन्न प्रकार की पूजाएं गंगा देवीचं दर्शन करून घ्या. हे गरम पाण्याचं कुंड आहे. यमुनोत्री धामाच्या 40 किलोमीटर नंतर लागतं हे यमुनोत्री धाम. गंगोत्री धामाच्या 40 किलोमीटर नंतर. जाम गरम पाणी आहे याच्यात. आजचा आमचा 5वा दिवस आहे आणि आम्ही आता गुप्त काशीला आलो आहोत. इकडे पण काशी विश्वनाथचं मंदिर आहे. इकडे उंच 100 पायऱ्या चढायला लागतात. तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहोत प्रभू शंकर आणि माता पार्वती यांचं लग्न झालं तिकडं आलेलो आहोत. ही ती जागा आहे. ही जागा आहे. आता आम्ही आता मंदिरात जायला काय गर्दी नाही. संध्याकाळचं 5 वाजलं पण मंदिरात काय जायला गर्दी नाही. इकडून जायला मिळेल. चला कुठून जायचं आहे? इकडून ना. कुंड आहे इकडे. ह्या जागेवर लग्न लावली जातात. लकड़ी चढ़ाई जाती है पर यहाँ पर ये वो खंड अग्नि है जहाँ पर भगवान भोलेनाथ और माता पार्वती ने प्रेत आयुग में अपनी शादी के फेरे लिए थे. ठीक है. ये अग्नि चल मगर इकडे अभिषेक घातला जातो. जर तुम्हाला अभिषेक घालायचा असेल तर तुम्ही या बाजूला येऊन घालू शकता. नमस्कार मित्रांनो, आता सकाळ झाली आहे. आम्ही आता सोनप्रयागला पोहोचलो. सोनप्रयागवरून आम्हाला गाडी करायला लागत आहे गौरीकुंड पर्यंत. आपली गाडी आणलेली असते ती सोनप्रयागपर्यंतच थांबते. तिकडून सोनप्रयागवरून गौरीकुंडला जायला त्यांच्या गाड्या असतात, रिक्षा असतात. त्या एकाचे 50 रुपये घेतात. आमच्या गाड्या दरड कोसळल्यामुळे सोनप्रयाग आणि गौरीकुंड यांच्या मध्येच थांबल्या आणि तिकडून आम्हाला गौरीकुंडला जायला 2.5 ते 3 किलोमीटर पायी चालत जायला लागलं. दरड सकाळी 4:30ला कोसळली होती, त्यामुळे आम्हाला 5:30ला प्रवास सुरू करावा लागला चालायला. आता आम्ही बहुतेक चढलो आहे. आम्हाला साधारणतः आता 2 तास झाले. 2 तास
आता मित्रांची अवस्था बघू 2 तासात काय झाली आहे. माल्या काय बोलतोस? 12 किलोमीटर जायचं आपल्याला पोहोचण्यासाठी. सुजल ईशान काय बोलताव? ईशान सुजल 2 तास झालं, काय वाटतंय काय तुम्हाला आता? हा ईशान तुला काय वाटतंय? खच्चर ईशान तुला काय वाटतंय? काय अजून वाटलं ना, प्लेन रस्ता आहे, दूर चाललोय, मजा येते, धबधबा काय नसते आपल्याला. चला आता पुढचा बघू नंतर प्रवास. हाच तो ब्रिज आहे. या ब्रिजवर सगळे ब्लॉगर म्हणजे सगळे व्हिडिओ करतात. ते सांगतात की या ब्रिज नंतर खतरनाक रोड आहे. रोड बघा दिसतंय जायचा कसा आहे तो, वरती चढायला लागतंय. या ब्रिज नंतर आपल्याला समजून येतं की आपण अर्ध मकान काढलेलं म्हणजे अर्ध्यापर्यंत पोचलेलो आहोत आपण. 8 किलोमीटर पोचलेलो आहोत. 8 किलोमीटर आलो ब्रिजवर. आता आमचं अर्ध मकान झालेलं आहे, म्हणजे 8 किलोमीटर जे सांगतात 16 किलोमीटर आहे इथं 8 किलोमीटरचा बोर्ड लावलेला आहे. इथून खरी चढाई आहे सांगतात. सुमित काय बोलशील? आता ब्रिजवर पोचले आपण, काय बोलशील? खच्चर आले आहेत, खच्चर. आता आम्ही फुल दमलोय. या घोड्याची अवस्था बघा काय झाली, काय त्यांचा हाल होत असतील. बिचारा घोडा पडलाय. चालायची अवस्थाच बदलली आमची सगळ्यांची. 12 किलोमीटर आलोय. 12 किलोमीटर. आता 12 किलोमीटरहून हे ढग दिसतात. लंबा है, ऊपर से आ गए हो ना तुम? कितना लंबा है? हाँ अभी किलोमीटर पे भैया भरोसा मत करिए. तो अभी हम 12 किलोमीटर चढ़ गया, इतना दिखा रहा है. 12 किलोमीटर चढ़ गया ऐसा लिखा है उधर. तो अभी कितना चढ़ना है? इतना चढ़ना है तो पूरा थक जाएंगे. अभी बहुत चलने की हालत ख़राब हो गई पूरी. ऐसा है. चलो ठीक आहे. असं वातावरण झालंय की समोरचा माणूस दिसायला मुश्किल आहे, थोडा लांबचा. जर तुम्ही या काट्याने घेतल्यात चालायला तर तुमची अवस्था अशी बेकार होईल की तुमचे गुडघे जाम दुखतील. काठी या नक्की घ्या. काय आहे? ईशान सोजो माझा काय एक्सपिरियन्स आहे. 11-12 किलोमीटर आलो. 12 किलोमीटर जास्त आलो. किलोमीटर चढलो, आता 7 किलोमीटर आहे. 9 किलोमीटर जाम कुदलो. इथं पाट्या लिहिल्यात 15 किलोमीटर, 12 किलोमीटर, 13 किलोमीटर. यांच्यावर भरोसा ठेवू नका, कारण 2 वेळेला एकच पाटी होती, 11 किलोमीटरची आणि 12 किलोमीटरची. त्यात काय समजतच नाही. पहिलं काय नाही करण, आता दुसऱ्या वेळा जाम कुतूच आहे. अजून लोकांना विचारलं का 6 किलोमीटरच सांगतात. 6 किलोमीटर लिहिलेले 2 डोंगर. तर 6 किलोमीटर लिहिलेलं आहे आणि अजून 2 डोंगर जास्त दिसतात. काय माहिती किती चालायचं आहे ते.
आम्ही आता 12 किलोमीटरच्या वरती चाललोय. 13-14 किलोमीटर चाललो असेल काही. एक अजून डोंगराचा सांगतात वळण 6 किलोमीटरचा आहे. म्हणजे कोणी पण आलात काय सरळ रोड आलाय. सरळ इथं रोड किती पर्यंत आहे काय माहित नाही, पण किलोमीटरवर भरोसा ठेवू नका कोणीच. पण वळणदार रस्ता या आहे. किलोमीटरवर भरोसा ठेवू नका. 16 किलोमीटर जास्ती मकान आहे. पोचलेलो आहोत. 2 किलोमीटरला सांगतात 2 किलोमीटर. जर तुम्ही इकडं पोचलात ना, ही घरं दिसायला लागली काय समजायचं आपलं ध्येयपर्यंत पोचत आलेलो होतं. 2 किलोमीटर राहायला सांगतात इथून, पण माहीत नाही 2 किलोमीटर म्हणजे यांचं 5-6 किलोमीटर होतं आहे. एवढा किलोमीटरचा हे चाललं आहे काय समजत नाही. तिथं विचारलं खाली तरी सांगतात 2 किलोमीटर. इथं विचारलं तरी 2 किलोमीटर. काय समजायचं काय आम्ही आता. हॅलो गाईज, केदारनाथला नक्कीच या. तुम्हाला सगळं भेटायला मिळेल. ढग, नदी, डोंगर. चालण्यात खूप मजा येते, घोड्यावर तितकी मजा नाही येत. हा बघा माल्या, माल्या उर्फ माल्या दमलेला आहे खूप. सरळ जागेवर चालता नाहीत नाही. या लोकांनी चालवलंय काय हे बघा. काय कशासाठी गेलं काय माहिती. हे बघा काय करतात. काय आई सपोत काय चाललंय यांचं. काय करतात खास. नुसता चारा करण्यासाठी गेलं की कशासाठी गेलं काय समजत नाही. शिलाजीत वगैरे काढायला गेलं असतील. चढताना कसं काय पण तेच नाही समजत. लांब किती आहे आय शपथ बघा. फायनल आहे आम्ही आता 1.5 किलोमीटरपर्यंत पोचलेलो आहोत. जाता पण नाही तेवढा दम लागलाय. काय करणार. जायचं आहे तर जायचं आहे. इथे एवढे घोडे लागलेले असतात. तर आम्ही फायनली एकदम पोचलेलो आहोत डायरेक्ट मंदिराकडे. मंदिर आता बघा जवळ किती आहे बघा. मंदिर आता 200 मीटर, फक्त 200 मीटर जवळ आहे आमच्या. पोचलो. बाबाने आमचा एकदम प्रवास एकदम चांगला केलेला आहे. ओम नमो पार्वती पदे हर हर महादेव. मंदिराचा आजूबाजूचा परिसर बघा. मंदिर आमच्या 100 मीटरवर आहे, पण पोचायला एवढा दम लागतोय की सांगतच नाही. काय कला आहे देवाची काय सांगू शकत नाही. 100 मीटर आहे तो कोण फटाफट चालू शकत, पण ते चालायची इच्छाच नाही. सुजल दम लागलाय जाम नाही. महादेव फायनली पोचलो. देवा खूप महादेवा. जय श्री केदारनाथ मंदिराच्या बाजूलाच आम्ही आता जेवायला आलोय. बघूया आता हॉटेलमध्ये घुसलेला होता. हॉटेलची काय कसं काय प्राईज वगैरे कसं काय सगळी जाम सांगतात. प्राईज एवढे आहे तेवढे आहे. बघू आता काय मेनू काढून दाखवतो तुम्हाला. किती प्राईज आहे ती बघू दे. सुमित दाखव. प्राईज काय सगळी नॉर्मलच वाटतंय. वरती आल्यावर जास्त प्राईज आहे वगैरे सांगतात. तेवढं पण काय वाटत नाही, नॉर्मलच वाटतंय सगळी. जे काय सांगतात ते सगळी अफवा आहे. हे बघा रिअल दाखवते मी. आता आम्ही भीमशिलाकडे चाललेलो आहोत आणि मंदिराचा पाठीमागचा भाग कसा आहे बघू. ही आहे भीमशिला.
याच भीमशिलेने 2013ला महाप्रलय वाचवला होता मंदिराचा आपल्या. मंदिराचा व्ह्यू आहे हा. काय महत्व असेल या भीमशिलेचं. साधारणतः खूप अंतर आहे भीमशिला जिथे थांबली त्याच्यामध्ये आणि मंदिरामध्ये खूप अंतर आहे. काय देवाची कला असेल. आता आम्ही श्री शंकराचार्य समाधीकडे चाललेलो आहोत सगळी. ओम नमो भगवते भगवते रुद्राय. प्रत्येक मंत्र पाहिजे तसा लिहिलेला आहे. तसा खाली चाललोय तसा मंत्र लिहिलेला आहे. श्री शंकराचार्य महाराज यांची समाधी असं म्हटलं जातं इकडं. आताच आमचं दर्शन झालंय तेव्हा माझा मित्र मन देवळातून आता बाहेर निघताना सगळी एवढं मस्त दर्शन झालंय ना की सांगूच शकत नाही. डायरेक्ट VIP बोलतात दर्शन ना. डायरेक्ट देवाच्या शिव लिंगाला डायरेक्ट हात लावायला भेटला आणि तिथं अभिषेक पण घालायला मिळाला. आणि आम्ही गंगाजल आणलेलं ते पण गंगाजल तिथं टाकायला दिलं. मस्त एकदम फर्स्ट टाइम एवढं मस्त दर्शन झालं आमचं सगळ्यांचं. जाम बरं वाटलं आम्हाला खरंच. मनासारखं झालं सगळं एकदम. एवढं भारी वाटलं की सांगू शकत नाही. आता आम्ही दुसरा परिसर फिरायला चाललो इकडं तिकडं. काय ते बघू आता. बर्फ बघा बर्फ किती आहे इथं. खाली आम्ही मंदिराजवळ आलोय आणि मंदिराचं वातावरण बघा आता. पाठीमागचा भाग बर्फाळ प्रदेश. मंदिरात जायला खूप गर्दी आहे आज. याच्यापेक्षा जाम गर्दी असते. नमस्कार मित्रांनो. मी आता ते टोपली घेऊन जातात त्यांना विचारतोय किती रुपये घेतात, कसं काय घेतात, काय कसं काय किती रुपये कुठलं घेतात ते विचारतो. या कितना लेता है तुम लोग? वजन देखिए जरा जोर से बोलो कितना वजन तो कितना किसने 50 किलो का कितना रहेगा तो 9-10 हज़ार. कितने तक गौरी कुंड दे देते कितने घंटे में पहुंचाता है? 6 घंटा रुक के थोड़ा. अच्छा और दूसरा आधे तरफ है तो कितना लेता है? आधे जाने पूरा आ जाएगा. और सीज़न रहेगा तो सीज़न का कितना लेता है? ज़्यादा है कितना देर तुम्हारे हिसाब से? 5-6 हज़ार. हां चलो ठीक आहे. छान. आपण आता कुठल्या मंदिराकडे आलो तू सांगणार होता? आलेलो आहे काळभैरव मंदिर. शंकराचा दुसरा अवतार. तुम्हाला चढायला पण नाही लागणार. 300-400 किलोमीटर. हां. आणि जर केदारनाथला आलात तर काळभैरवचं दर्शन घेतल्याशिवाय तुमचा केदारनाथचा 8 धाम पूर्ण नाही होत. इकडे बघा इथून पूर्ण असा व्ह्यू दिसतोय की पूर्ण एरिया दिसतोय. हे मंदिर आहे इथून. ये है असली महादेव की नगरी. हे देखो ती पण लोक सांगतात ना या ब्रिजपासून खूप चढण आहे. ते सगळी एकदम बरोबर सांगतात. कारण तेव्हापासून एवढं हालवतात माणसाचं चढाचं की बघवत नाही ह्या ब्रिजपासून. नाही तर या एकदम हे चाललंय जाम एकदम हे चाललंय. सगळं वरती चढण आहे पूर्ण. इथपासून पूर्ण वरती चढण आहे. सगळ्यांचा हाल बेकार होतात चढायचं. केदारनाथला येणार असाल तर
सगळ्यात जास्त भीती या घोड्यांपासून होते. एवढं मधीत येतात की सांगूच नाही शकत. एवढं मधीत येतात, जाम मधीत येतात. मालेश्वर, देवताना काय हाल चाललं ना आपलं, सांग काय कसं वाटतंय देवतानाचा एक्सपिरियन्स सांग. काय काय नाही वाटत असं ते नीट बोल. सुजल कसं वाटतंय? सुजल, देवताना तरी कसं वाटतंय सांग. देवताना काय नाही वाटलोय अजूनपर्यंत तरी काय नाही वाटलंय मला. जेवताना मी एकच स्टॉप घेतला आणि चढताना आम्ही 200 मीटर थांबलेलो होतो, कारण का आम्हाला 9 तास लागलेलं होतं चढायला. पण आता आम्हाला जेवताना काहीच नाही वाटलं. इथं माणसाला चढायचे आहे आणि इथं ट्रॅक्टर चढून चालवलाय. ए भाई, ये पूरा चढ़ाता है ऊपर, पूरा मंदिर तक जाता है. ऐसा कैसे? अरे बाप रे, ये का सीन है बे. इथं आम्हाला नाही चढता येत. मी ट्रॅक्टर कसं काय चढवतात ते डोक्यात नाही चालत. तर मित्रांनो, आम्ही फायनली आता पोचलो आहोत. आम्ही आता उतराला सकाळी 8:40ला सुरुवात केली होती आणि आता आम्हाला टाईम झाला आहे किती वाजले? 2:40. म्हणजे आम्हाला किती 8, 9, 10, 11, 12, 6 तास गेले पूर्ण उतराला. आणि आम्ही एकूण 4 स्टॉपमध्ये उतरलो. आणि चढताना एवढं स्टॉप लागलं. ईशान, किती स्टॉप लागला असेल आपल्या चढताना? आम्हाला पोहोचायला तिकडे 9 तास लागलेला होता. तरी सकाळी आम्ही 5:30ला गेलो आणि तिकडे वरती पोचलो 2:30 वाजता. एवढा टाईम गेला, 9 तास गेला आम्हाला चढायला. इकडची लोक असं सांगतात की बाबा केदारनाथ 6 महिने देऊळ बंद असल्यावर या मठामध्ये असतात आणि देऊळ उघडल्यावर केदारनाथला असतात. कुठल्या तरी 3 दिवस इकडे या मठामध्ये जत्रा भरली जाते असं पण सांगतात ही लोक. भारताचं प्रथम गाव म्हणजे माणा, त्या गावामध्ये आम्ही आता आलो. आणि तिकडे जाम पाऊस पडतोय. थोडंसं चालायला लागतं गावात पोचायला. 500 मीटर ते जास्त थोडं चालावं लागतं असं वाटतंय. आजचा 8वा दिवस आहे आमचा आणि पाऊस पडायला सुरुवात झाली आहे आज. असं सांगतात की माना गावची वेगळीच कहाणी आहे. कहाणी जी महाभारतशी जोडली आहे. कहाणी ती जिथून 5 पांडव स्वर्गात जाण्यासाठी गेले होते, जिथे महर्षी वेदजीने 18 महापुरांची रचना केली होती आणि जिथे श्री गणेशाने महाभारत लिहिले होते. तर हे आहे माना, भारताचं पहिलं गाव माना. सरस्वती नदीला भारतात एकाच जागेवर बघू शकतो, माना गावामध्ये. हीच ती नदी आहे. याच गावातून 5 पांडव सरस्वती नदीला ओलांडून स्वर्गात जाण्याचा प्रयत्न केला होता. आणि पांडवांची काय कहाणी आहे ते आपण सांगू. 5 पांडव समजावून सांगू मला ऐक. जेव्हा महाभारतमधील कुरुक्षेत्राचे युद्ध संपले तेव्हा 5 पांडवांनी स्वर्गात जाण्याचा निर्णय याच मार्गाने घेतला होता. ते याच मार्गाने गेले असे सांगतात. आम्ही आता माना गावामध्ये आहोत आणि हे मंदिर बघा तुम्ही. या मंदिरामध्ये आपल्या महाराष्ट्रातील लता मंगेशकर आणि श्री संत तुकाराम महाराज, परत विठ्ठल रखुमाईचे अजून 2-3 मूर्त्या आहेत या मंदिरामध्ये आहेत. म्हणजे या माना गावामध्ये पण आपल्या मूर्त्या आहेत. आणि आम्ही आता बॉर्डरच्या 45 किलोमीटर जवळ आहोत माना गावामध्ये. फायनली आम्ही बद्रीनाथ मंदिराकडे पोचलेलो आहोत. हे बद्रीनाथ मंदिर आहे. जय बद्री विशाल.
ही अलकनंदा नदी आहे आणि नदीचं पाणी खूप थंड आहे, पण नदीच्या बाजूलाच गरम पाण्याचे कुंड आहे. पाणी गरम एवढं आहे की आपण त्यात पोहायला पण जास्त वेळ जाऊ नाही शकत. नमस्कार मित्रांनो, आम्ही आता बद्रीनाथला आलो आहे. जय बद्री विशाल. तर आता मंदिराकडे खूप गर्दी आहे आणि आतमध्ये जायला आम्हाला 15 मिनिट लागले. आम्ही लवकर आलेलो. मंदिरात आता 8:30 वाजलेला आणि खूप गर्दी झालेली आहे. मंदिराचा आजूबाजूचा परिसर बघू शकतो. बद्रीनाथ मंदिर हे भारतातील मुख्य 4 धामांपैकी एक मंदिर आहे. हे मंदिर 6 महिने बंद असते, तेव्हा तिथे मनुष्य पूजा करत नाहीत, तर नारद मुनी आणि देव स्वतः भगवान विष्णूची पूजा करतात असं सांगतात. आणि मंदिर बंद करताना जो दिवा लावतात तोच दिवा 6 महिन्यानंतर तसाच जळत असतो असं म्हटलं जाते. असं म्हटलं जातं की या ब्रिजवर आपल्या मनोकामना सांगू शकता आपण. काय ते ब्रिजची. आणि इकडे पिंडदान वगैरे काय करायचं असेल तर केलं जातं इकडे ब्रिजच्या बाजूला. अलकनंदा नदीच्या बाजूलाच सगळं आपली मनोकामना काय आहे ती सांगितली जाते. असं या ब्रिजचं महत्त्व आहे या ब्रिजवरून. आणि हेच बाजूलाच मंदिर आहे. आम्ही आता धारादेवी मंदिराकडे चाललोय. इथं चढण आहे खूप, जाताना उतरायला लागतंय. धारादेवीचं मंदिर आहे, पाण्यात आहे. ते आता बघू आपण. असं चालायला लागतंय मंदिराकडे जायला. आणि देवीचं मंदिर हे पाण्यात आहे. या धारा देवीचे एक वैशिष्ट्य आहे. ही देवी रोज दिवसाला 3 रूपे बदलते. सकाळी कन्या रूप, दुपारी युवती रूप आणि संध्याकाळी वृद्ध रूप बदलत असते. आम्हाला युवती रूप दिसले. जर तुम्ही या मंदिरात आला असाल तर तुम्हाला कुठले रूप दिसले कमेंटमध्ये नक्की सांगा. असं पण सांगतात की आई धारी देवी 4 धाम यात्रेची रक्षक मानली जाते. आणि जो 2013ला महाप्रलय आला होता, 16 जून 2013ला केदारनाथ महाप्रलय आला, तो प्रलय या धारादेवीमुळेच आला होता असं पण सांगितलं जाते. जर तुम्ही 4 धामला येणार असाल तर पावसाळ्यात शक्यतो कमी या आणि या धारी देवीचं दर्शन नक्की करा. तुम्हाला कुठलं दर्शन होते ते नक्की सांगा. आता आम्ही हरिद्वारला आलोय आणि इकडे गंगा आरती चालू आहे. तिकडे ब्रिजच्या त्या बाजूला चालू आहे. आम्हाला थोडा टाईम जाईल पोचायला. हरिद्वारशी आम्ही रात्रीत बस पकडली आणि अयोध्येला सकाळी पोचलो. आणि अयोध्या मंदिर खूप सुंदर आहे. बघायचं असेल तर अयोध्या मंदिर नक्की बघा. आता हे मंदिर बाहेरून दाखवतो. आतमध्ये अजून खूप सुंदर आहे, पण मोबाईल घेऊन जाऊ देऊ शकत नाही म्हणून बाहेरून दाखवतो. अयोध्येनंतर आम्ही काशीला आलो. आता हा राजा हरिश्चंद्र घाट आहे. त्यानंतर आम्ही पुढे गेलो आणि असं सांगतात की मणिकर्णा घाट हा सगळ्यात खतरनाक घाट आहे, जिथे मृतदेह जाळले जातात. बाजूलाच आहे. त्यानंतर आम्ही गंगा आरती बघायला जायचं होतं म्हणून गंगा आरती बघायला गेलो. गंगा आरती आहे 6:45ची असते. तिकडे आम्ही लवकरच पोचलो. काशीला माझी बहीण पण आलेली. आता बहीण आणि त्यांचा ग्रुप आलेला, जयसाई ग्रुप. त्यांना पण मी हात केला. भाची वगैरे माझे हात करतात. गंगा आरती चालू असतानाच
मला दिसलं नव्हतं, पण त्यांनाच मी दिसलो. नंतर त्याने मला सांगितलं. तर आमचा ब्लॉग संपलेला आहे. आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.